अमित कदम ही जोडी स्ट्राईक एंड वरती आहेत आणि त्यांच्या समेत राम गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला निवेदन आहे डीएम बॉयज, आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येत नाहीये. येस सर या प्लीज, संघ मालक आहेत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. क्रुशल मॅच आहे, या मॅच कडे आपण लक्ष वेधूया. मॅच ऑन झाली आहे. पहिला बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इस्तियाज आल्यात. बरोबर 1:25 पहिला बॉल हाताळलाय. याची दखल घ्या, आम्ही टायमर लावलाय. 1:25 पहिला बॉल इथे हाताळत असताना याची दखल घ्या. 1:55 इनिंग संपेल. 4 षटक 20 मिनिटांमध्ये करणं अनिवार्य आहे. पहिला बॉल गोलंदाज निघालाय ओव्हर द विकेटने अमित कदम. पहिलाच बॉल स्विंग आणि मिस. मैदानाच्या आतमध्ये गोल्डन डक. पहिल्याच बॉल वरती ब्रेक थ्रू. मैदानाच्या आतमध्ये अमित कदम नावाचं वादळ उठण्याआधीच थांबवलंय. पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद झालाय. इस्तिया काय जबरदस्त गोलंदाजी, आउट स्विंग पाहायला मिळालाय. बॉल पडल्यानंतर काटा बदलला. लेग स्टंप वरून ऑफ स्टंप वरती निघताना हा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. शफल झाले होते. बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, तिथून मात्र बाहेर निघालाय. बॉल टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि बीट करत असताना बॅटची स्लाइडिंग एज बिहाइंड द विकेट कॅच कॅरी केलाय. चला वेगाने या कोयना वॉरियर्स. बॅटर नाव आहे गणेश सुतार उर्फ पप्पू, या नावाने ओळखला जाणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या खेळाडूकडे लक्ष वेधलं जाईल. काय घडेल या मॅच मध्ये ते देखील तितक्याच महत्वाने पाहिलं जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इस्तियाक पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फील्ड पोझिशन मध्ये कमालीची दाहकता दाखवली. ऑन साईडला शॉट गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, एक शॉट स्क्वेअर लेगला आहे, एक मिड विकेटला आहे. ऑफ साईडला कवसला एक क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये लवकर आताचा फलंदाज आहे. पहिलाच बॉल स्विंग आणि मिस. बीट केलाय. हॉट बॉल इस्तियाक मैदानाच्या आतमध्ये आल्यात. रोखण्यामध्ये यश मिळवलंय कोयना वॉरियर्स. आक्रमण करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना तर हाणामारीचं षटक या ओव्हर मध्ये तुटून पडावं लागेल फलंदाजांना. पॉवर प्लेचे षटक म्हटलं तर रिकाम्या जागा भरा, फिल इन द ब्लँक्स. जिथे जिथे गॅप आहे ना तिथे मात्र बॉल खेळून काढायचा असतो, दिशा द्यायची असते. उर्ध विकेटने पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल पडल्यानंतर थोडासा काटा बदलताना पाहायला मिळालाय. आपल्या बोटांमधली जादू दाखवत असताना हा जादूगार मैदानाच्या आतमध्ये इस्तियाक हे नाव आहे. काय जबरदस्त गोलंदाजीचा कॅमिओ पेश करतोय. गोलंदाजीमध्ये किंबहुना आपली कला दाखवतोय. 8 आर्टिस्ट आहे. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना. बॉल दोन्ही दिशेला वळवण्याची धमक आहे. या अगोदरच्या राईट हँड बॅटरला पाहिलं हो. याही वेळी पहा काय घडलंय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होईल का तर नाही. डॉट बॉलचा कॉल येतोय. लगातारचे 4 डॉट. इस्तियाक हे नाव. इस्तियाक मानकर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. कर ज्याच्या नावापाठी मागे आलाय ना त्याने इतिहास घडवलाय. सचिन तेंडुलकर कर आलाय, चर्चा होईल. इस्तियाक मानकर ओ यावेळी ड्राईव्ह केलाय. ओव्हर दी कव्हर्स. बॉल वेगाने निघून जाईल. डिफेन्स कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. पाठ मोरा केला तर कोण जिंकेल. ओ इथे फुटबॉल खेळलेत, अडवलाय. एक धाव कंप्लीट करत असताना दुसरी केली आणि पाहता पाहता तिसरी वेगाने कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा कंप्लीट करत असताना ऑन दी मार्क केलाय. श्री गणेशा केलाय. गणेशाने धावा घेतल्या त्या 3. आणि असं म्हटलं जातं ना की कर्तृत्वाच्या आणि प्रज्ञेच्या नायकाला नमन असेल विनायकाला. गणेश राईट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. राम गायकवाड मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय अगेन्स्ट द इस्तियाक मानकर. उद्या विकेटने खोलवरचा बॉल आहे, त्याच्यावरती प्रहार आहे. मिस टाइम आहे. डाऊन द राऊंड समोरच्या दिशेने पॅरलल क्रॅकिंग विध्वंसक विनाशकारी षटकार. 6. जबरदस्त बॅटिंग, पॉवरफुल हिटिंग, पॉवर जनरेट केली आहे आणि इम्पॅक्टही दाखवलाय. राम गायकवाड हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. षटक क्रमांक 1 संपलंय.
धावफलकावरती धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 9. 9 रन्स ऑन द बोर्ड. एक विकेट बाद झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडासा वेग घ्या. हे षटक हाताळण्यासाठी आपण फक्त 4 मिनिटाचा अवधी घेतलाय. जमेची बाबू आहे ही. आपण पाहिलं ना तर 4 मिनिटं. 1:25 ला पहिला बॉल हाताळला, 1:29 ला षटक संपलंय. चला थोडासा वेग घेऊया. नवीन गोलंदाज दाखल झालाय क्रमांक 2 वरती. नाव आहे साहिल. हे नाव समोर आलंय. शरीराची देहबोली पहा, भरगच्च बांधा, एक चांगला अप्रोच. मैदानाच्या आतमध्ये राऊंड विकेटने डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी निघालेत गोलंदाज. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या दिशेने जाणारा हा बॉल शफल झाले होते. हे पाहिलं. वाईट थोडा वाढतो शफल झाल्यानंतर आणि तदनंतर मात्र हा डॉट बॉल. क्रिकेटमध्ये आता नवनवीन नियम आलेत, ते फॉलो केले जातात. 7 बॉलचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा निघालेत. ओ यावेळी हुक करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॅरी केला जाईल का? हो, धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. गणेश. अधिकच काही करता आलं नाही या गणेशला. फक्त 3 धावा त्याच्या नावावरती आहेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती कोणता फलंदाज येईल हे देखील तितकंच महत्वाचं आहे. स्टार्टरची बनवावी लागेल, रणनीती बनवावी लागते. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ आहे ना, हा त्या बुद्धिबलाच्या खेळासारखा आहे. तुम्हाला सातत्याने चालत राहावं लागतं. थांबला तो संपला. एक कविता आहे, फार सुंदर कविता आहे. किंबहुना अनेक वेळा आपण या किस्सा ऐकला असेल. असं म्हटलं जातं ना की अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, डाव तुझा येताच तू जमवशील आपली खेळी. काळ करे बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, मागे टपला यष्टी रक्षक उधळण्या तुझा डाव. अरे या साऱ्यांना चुकवशील तर मिळेल तुला धाव. हो चालाक आणि चतुर जो तो इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. आता हुकायचंही नाही आणि संपायचं नाही, लढायचंय. मैदानाच्या आतमध्ये कोयना वॉरियर्स फाईट बॅक द्यावं लागेल. टीएम बॉयज कमालीची युनिटी दाखवल्या या टीमने. ग्रेट वर्क. पुन्हा एकदा निघतील गोलंदाज साहिल अगेन्स्ट बॅटर दुर्गेश जाधव. आक्रमक फलंदाज आहे. हो यावेळी पहा लेग स्टंप वरती पाहायला मिळालाय बॉल. पंच सांगतायत की नाही हा बॉल बाहेर आहे. अपील जोरदस्त होती, रोखलाय. डॉट बॉलचा कॉल आलाय. या ओव्हरमध्ये अधिकच्या धावा आल्याच नाहीयेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्ले षटक क्रमांक 2 आहे. या दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावेंवरती जे रोखलंय ना, अधिकच्या धावा बनवून दिल्या नाहीयेत. दुर्गेश जाधव. हो यावेळी ओव्हर दी कव्हर्स हा बॉल खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. येथील वेगाने एका धावेवरती समाधान मानलंय. राम गायकवाड या खेळाडूकडे लक्ष वेधलं गेलंय. एक षटकार त्याने ठोकलाय. आपली क्षमता दाखवली आहे. आता प्रेशर न घेता मैदानाच्या आतमध्ये तो चांगला क्रिकेट खेळला ना, तर नक्कीच इथे यश मिळू शकतं टीम कोयना वॉरियर्सला. विध्वंसक खेळाडू आहे राम गायकवाड. त्यांच्या अगेन्स्ट साहिललाही हलक्यात घेऊ नका. राऊंड विकेटने तो आलाय. वाढव्या बॅटने ऑन साईडला डीपीश पाक स्क्वेअर लेगला प्रोडक्शन दिलं गेलंय. एकच धाव घेतली जाईल. धाव संख्या 1 ने बहरली आहे. 11 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तळे सासे. 11 धावा या 11 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. साहिल आहेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. राऊंड विकेटने आता मात्र समोर आहे दुर्गेश. हो खोलवरचा बॉल आहे. उवदी शॉट मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक होते तिथे कॅरी केलाय. 38 सर्कल मध्ये 2 षटकांचा खेळ समाप्तीच्या दिशेने जात असताना 12 धावा धावफलकावरती आल्या. 12 रन्स. 12 धावा या धावफलकावरती आल्यात. चला टीम थोडीशी घाई घ्या. अधिकचा वेळ घेतोय आपण याची नोंद घ्या. 1:34 मिनिटं झाल्यात. म्हणजे याही षटकासाठी तुम्ही 5 मिनिटं घेतली आहेत. थोडासा वेग वाढवूया. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज दाखल झालेत. नाव आहे राहुल. हे नाव आलंय. अनेक वेळा आपण सिनेमा सृष्टीमध्ये पाहिलं ना, तर राहुल हे नाव शाहरुख खान यांना फार वेळा दिले गेलंय. अनेक चित्रपट. प्रेम हे नाव सलमान खानला दिलंय आणि राहुल हे नाव
पहिला बॉल हाताळत असताना पहा काय घडलंय, बीट केलंय डॉट बॉल. दुर्गेश जाधव स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. चिखली गावाला बिलॉंग करणारा दुर्गेश, त्याच्या अगेन्स्ट गुत्ताड गावचा हा सितारा राहुल यांच्यामधलं हे वॉर ओ द विकेटने. आउटसाइड द ऑफ स्टंप, त्याला मात्र फिरकी घेतली आहे. गिरकी घेत असताना बॉल मात्र सरळ डिस्पॅच केलाय. तो आलाय आणि त्याने सांगितलंय, अरे रहा के काटे चुकते नाही, तो छलांग मारना सिखाते है. छलांग मारली आहे सरळ 10 धावेंसाठी. षटकार, सिक्सर. धावसंख्या बरोबर 10 मिनिटं खेळ संपलेला आहे. सातत्याने चर्चा राहिली आहे. एकंदरीत धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 18 रन्स. दुर्गेश मैदानाच्या आतमध्ये अगेन्स्ट द राहुल आक्रमण केलंय दुर्गेशने. ओहो, याही वेळी ऑन साईडला खेळलाय. डीप मध्ये मिड विकेटला प्रोडक्शन दिलंय. क्षेत्ररक्षक येतील, कॅरी करतील. ओ कॉल येस नो वेट. क्रिकेटमध्ये या 3 शब्दांना फार महत्व आहे. येस नो वेट ही सहानुभूती आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कॉलिंग द्यावं लागतं. आणि इथे दुर्गेश जाधव यांच्याकडे लक्ष वेधल्यानंतर मात्र आमचे सागर जाधव यांच्याकडे लक्ष वेधलं जाते. यांच्या तालमीमधला हा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. कौतुक आहे याही खेळाडूचं. मात्र पहा स्ट्राईक एंड वरती घडलंय काय, धावसंख्येचा वेग वाढला. एकंदरीत धावसंख्या 19. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 19 धावा या धावपलकावरती आहेत. ओव्हर द विकेटने राहुल थोडासा वेग घेऊया. चला आपण लेट होतोय सातत्याने. चला पुढचा बॉल राहुल पुन्हा एकदा. फुलवरचा बॉल आहे, बीट केलाय. लेग ब्रेकचा मारा केलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल हाताळला होता. तिथून मात्र कट करत असताना बीट केले फलंदाजाला. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता. 19 धावा या धावपलकावरती आहेत. राम गायकवाड मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेर व्हाईट बॉलचा कॉल. 20 धावा धावपलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती कोयना वॉरियर्स. या ओव्हरचे 2 बॉल शिल्लक आहेत अजूनही. फुलटॉसचा बॉल, त्याच्यावरती प्रहार. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याने सांगितलं, रे मुझे परखना है तो मेरे पास आ जाना, इधर उधर की बातें तुम्हें गुमराह कर सकती है. गुमराह केले गोलंदाजाला. सरळ गुमराह करत असताना षटकार, सिक्सर. जबरदस्त प्रहार. लो फुलटॉसचा बॉल अक्रॉस द लाईनने हा पॅडल स्वीप केला आणि धावसंख्येचा डोंगर उभा केलाय तो 6 धावेने. चला बॉल द्या. 26 धावा, 26. चला आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन बॉल पोहोचवा. चला मॅच बॉल आलाय. 26 धावा या धावपलकावरती आहेत. याची दखल घेतली गेली आहे. 26 धावा, 26. तिसरं षटक प्रगतीपथावरती. राम गायकवाड इम्प्रेसिव्ह कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा राहुल निघालेत ओ द विकेटने. ओहो, याही वेळी उडवला. त्याने सांगितलं, अरे धोखा देकर, अरे धोखा देकर खुद को बाजीगर मत समझना, मौका मिलते ही गेंद पलट देंगे, गेम पलट देंगे. ठोकलाय. आणखी एक मॅक्सिमम 4 चौकार, 4 रन्स. 4 धावांचा आलेख पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. राम गायकवाड यांचा हा प्रहार. बॉल ज्या पद्धतीने यस पंच हा कॉल यस आम्ही थर्ड अंपायर कडे पाहतोय.
येस, पंचांकडून निर्णय आलाय. इट्स अ 6 रन्स. 6 धावा अंकित केल्या जातील याची नोंद घ्या. तो बाउंड्री लाईनच्या रोप वरती पडलाय. त्याला जसा तो बॉल पडला तशी ती राख उडाली आणि षटकार घेतला गेलाय. पंच थर्ड अंपायरच्या निर्णयामधून हा निर्णय आलाय, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. षटकार ग्राह्य धरलाय. या 6 धावेने धावत संख्या आता बहरली आहे. एकंदरीत धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 32. तिसरं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. नवीन गोलंदाज दाखल झाले आहेत. राऊंड विकेटने पहिला बॉल. ओ हो, आणखी एक ऑन द रो. खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅरी करेल झेल. संपलाय. दुर्गेश जाधव यांचा खेळ. मॅच ऑन आहे. नोमान पटेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पहिल्याच बॉल वरती विकेट. धक्का क्रमांक 3. नवीन फलंदाज तळदेव गावचे खेळाडू, नाव आहे विकास जाधव. एक महत्वाकांक्षी खेळाडू आहे. नेहमी लढण्याची वृत्ती आहे या खेळाडूची. अनेक काळ याला क्रिकेटचा खेळ खेळताना पाहिलाय. सौरभ जाधव सारखा खेळाडू याच्या तालमीत शिकलाय आणि चर्चा राहिली आहे ना ती विकास जाधव यांची. हलक्यात घेऊ नका मित्रांनो या नावाला. हे नाव तितकंच मोठं आहे. मात्र गोलंदाजही कमी नाही आहे. गोलंदाजाने आपली डाव राखलेत. प्रत्येक जण स्वतःचं समर्पण देतोय, कारण की प्रीमियर लीगच इतकी मोठी आहे. वर्षभर या प्रीमियर लीगची वाट पाहिली जाते आणि पाहता पाहता तो क्षण समीप आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत राऊंड विकेटने. पहिलाच बॉल राऊंड द ग्राउंड. समोरच्या दिशेने पॅरलल स्ट्रेट हिट. ग्रेट हिट. सरळ डिस्पॅच केला आउट ऑफ द पार्क. अलॉन्ग द कार्पेट. सीमा पार. चौकार. 4 रन्स. अरे स्वॅग से करेंगे स्वागत केलंय. धावत संख्या 36 या आकड्यावरती आहेत. समस्या तर रोज आहे, त्याच्यावरती ताकदीने लढावं लागेल, कारण की मैदानाच्या आतमध्ये रात्र नंतर सकाळ ही नक्कीच होते. कितीही अंधार असला तरी उजेड हा विजय आहे. पुढचा बॉल चाका बनवून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र लॉंग लेग. बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल होईल फरार. मिळतील धावा 4. आणखी एक रुबाबदार, शानदार, दमदार विकास जाधव यांच्या बॅट मधून हा चौकार. 40 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. विकास जाधव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये, एक हनहुन्नरी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 बॉल मध्ये 8 धावा त्याने बनवल्यात. या ओव्हर मध्ये 3 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाजही आता नोमान पटेल. हलक्यात घेऊ नका, तोही तितकाच जबरदस्त आहे. तो आलाय आपल्या राऊंड विकेटने गोलंदाजीच्या रनवेवरती. हो, यावेळी पहा पुल केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स मध्ये अटेम्प्ट केलाय. दुसरीसाठी जातील का नाही, थांबवलाय. वेटचा कॉल दिलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आपण जर पाहिलं तर सोहेल खान हे नाव मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आयोजनामध्ये या नावाचा आम्ही उल्लेख केलाय. नेहमी अग्रगण्य राहिलाय. सोपं नाहीये आणि त्यांचे बंधूही आहेत, त्यांचंही स्वागत आहे. विकेट घेतली नजाक सरांच्या माध्यमातून. प्रत्येक विकेटला 100 रुपये आणि यासीन सराकडून 200 रुपये. चला पुढचा बॉल. राम गायकवाड. हो, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप ओव्हर द कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन दिलं. इनसाइड आउट. प्रहार जबरदस्त आहे. बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा रेषे पार. मैदानाच्या आतमध्ये केलाय वार. चेंडू सीमा पार. चौकार. या ओव्हर मध्ये अधिकच्या आणि अधिकच्याच धावा आल्यात. आतापर्यंत धावफलकावरती धावत संख्या 45. 45 धावा मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच साठी आम्ही कॉल देतोय. 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यासीन सरांच्या माध्यमातून विकेट मिळवला तर यासीन सर विकेट साठी. चला, प्रत्येक विकेटची व्हॅल्यू आहे म्हणजे 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे तुम्हाला विकेट साठी. गोलंदाज निघालेत पुन्हा एकदा. राम मैदानाच्या आतमध्ये. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. व्हाईट बॉलचा कॉल. धावत संख्या 46. 46 धावा. षटकाकडे नजरा वळवल्यात तर षटक आहे 4थं. चला थोडंसं स्पीडअप घ्या प्लीज टीम. राम गायकवाड. चपल झाल्यात ऑफ स्टंप वरती. तदनंतर मात्र डबल हिट होताना पाहायला मिळाले आहे आणि दरम्यान मात्र एक धाव घेतली गेली आहे. सिंगल मिळाली आहे आणि धावत संख्या आता बहरली आहे. ती जाऊन पोहोचली आहे 47. लॉस ऑफ 3 विकेट. 3 फलंदाज बाद झालेत.
मैदानाच्या आतमध्ये अमित जे आहेत ना ते गोल्डन डक शिकार होत असताना बाद झाले. आता मात्र विकास आणि राम गायकवाड ही जोडी या टीमला सेटल करते. 47 तर धावपलकावरती आल्यात. चला थोडीशी घाई करूया टीम. चला टीम अंतिमचे 11 मिनिटं शिल्लक आहेत. आपल्याला थोडीशी घाई करावी लागेल. 1:55 चा आपण टायमर सेट केलाय. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. इश्तियाक पहिले षटक त्यांनी हाताळलं होतं. एक ग्रेट बॉलर मैदानाच्या आतमध्ये शरीराची देहबोली पाहिली ना तर भरगच्च बांधा उंच मारा खेळाडू जवळजवळ 7 फुटावरून हा बॉल येणार आहे. पहिला बॉल ओव्हर द विकेटने रामसाठी. पहिलाच बॉल शरीराचा वेध घेणारा बॉडी लाईन गोलंदाजी इम्पॅक्ट हाताळलाय. मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाने प्रभावित केलाय. थोडासा हाईट मॅटर केला नाहीतर नक्कीच इथे पंचांनी बोर्ड आकाशाकडे केलं असतं. हाईट मॅटर करतोय. किंबहुना या गोलंदाजाकडे मी पाहिलंय ना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूला मिळवण्याची एक वेगळी धमक आहे. बॉल आपल्या बोटांवरती फिरवण्याची एक वेगळी कला इश्तियाककडे आहे. तो ओव्हर द विकेटने निघालाय. हो यावेळी ऑन साईडला राम गायकवाडही कमी नाहीये. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलेत. विकास जाधव हे नाव मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होईल. धाव संख्या 48. 48 धावा या धावपलकावरती आल्यात. 3 फलंदाज बाद आहेत. विकास आणि इश्तियाक यांच्यामधलं बॅटर कोण रंगेल ना जास्तीचं ते पाहणं तितकंच महत्वाचं राहील. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पंचाकडे दाद मागितली आहे. पहा दादीला कोणतीही शाश्वती दिली नाहीये. यष्टी रक्षक फार उत्साही पाहायला मिळालेत. मात्र दोन्ही पंच तस्त की ना मस्त. मित्रांनो पंचांनाही हलक्यात घेऊ नका. पुण्यापासून मुंबईपर्यंतचा प्रवास आणि तिथून मात्र हा प्रवास आज महाबळेश्वर आणि सातारा जिल्ह्यामध्ये करत असताना हेमंत वंजारी राहुल पवार आणि विठ्ठल पाटील सर ही पंचांची आज तिकडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. त्यांचंही कौतुक आहे. पुढचा बॉल हो यावेळी पहा ड्राईव्ह केलाय ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येतील कॅरी करतील. धाव संख्येला भर दिली आहे. 49 ही धाव संख्या समोर आली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हो यावेळी बॅटची टॉप एज बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षक काय घडेल. कॅरी केलाय झेल संपलाय. फलंदाज राम गायकवाड यांचा खेळ. बॅक टू द पवेलियन. एक मोठा विकेट. एकंदरीत 25 धावांचा खेळ करत असताना राम गायकवाड बॅक टू द पवेलियन जाताना पाहायला मिळालेत. वेल्डन एक छोटी आणि स्वीट इनिंग. स्मॉल आणि स्वीट इनिंग. मैदानाच्या आतमध्ये राम बाद झालेत. नवीन फलंदाज दाखल होतील आता. जोएल शारवान याही खेळाडूकडे लक्ष वेधलं गेलंय. चला नेक्स्ट मॅच टीम टॉस साठी या. चला टीम चला गार्डन आईस्क्रीम आणि स्वरा 11 या टीम साठी हा कॉल आहे. गार्डन आईस्क्रीम आणि स्वरा 11 टीमचं कौतुक करावं लागेल. चला हा कॉल आपल्यासाठी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इश्तियाक. समोर आहेत फलंदाज जोएल. हो यावेळी पहा बॅकवर्ड वरती जाऊन हलक्या हाताने स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षक येतील 38 सर्कल मध्ये कॅरी करतील. एक धाव घेतली. कवच मध्ये होते क्षेत्ररक्षक. अडवण्यामध्ये यश मिळालंय. अधिकच्या 50 धावा धावपलकावरती 5 षटकाच्या पाठीमागे लगवण्यामध्ये यश मिळालंय. सर्वाधिक कमी धावा या षटकामध्ये दाखल करत असताना इश्तियाक या गोलंदाजाचं आम्ही सहजासहजी कौतुक केले नाही. काही खेळाडूंचं किंबहुना अनेक जण म्हणत असतील की समालोचक आमच्यावरती काहीच बोलत नाहीत. मात्र काही खेळाडू असे असतात ना त्यांना किती झाकण्याचा प्रयत्न केला तरी सूर्य आपली किरण सोडतच असतो. मैदानाच्या आतमध्ये हेच कामगिरी करत असताना पहा आता डेथ ओव्हरकडे आपण वळत आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती डेथ ओव्हर स्पेशलिस्ट या टीमचा दाखल होईल. नाव आहे गणेश. स्ट्राईकला फलंदाज नाव आहे जोएल. जोएललाही तुम्ही पाहताय
मैदानाच्या आतमध्ये अधिकचा एक धाव घेत असताना तो आपल्या खातं खोललंय त्याने. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून निघेल. नाव आहे गणेश. ओद विकेटने जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे. पुल केला. पुल होईल का सक्सेसफुल? या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. ओ इथे बॉल मात्र 1 2 का 3 सरळ सीमारेषे पार मिळतील नशिबाच्या धावा. 4 चौकार. 54 धावा या धावपलकावरती आहेत. 54. संघाच्या संघनायकाने सांगितलं होतं. यस मुश्ताकभाई आलेत, ज्यांनी नेहमी अपडेट केलंय या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. 54 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. संघाच्या संघनायकाने इनिंग ब्रेक मध्ये सांगितलं होतं चर्चा होईल. जागा बनवून पुन्हा एकदा हो हो आणखी एक कर्रारा प्रहार. तो फलंदाज आलाय. त्याने सांगितलं रे फरक मला कधी पडलाच नाही आणि पडणारही नाही. आपला फक्त एकच नियम, ऍटिट्यूडला ऍटिट्यूड, रिस्पेक्टला रिस्पेक्ट. मैदानाच्या आतमध्ये बाकी तू भारी, तुझ्या घरी मी घारी, मी भारी, मैदानाच्या आतमध्ये भारी. षटकार ठोकलाय आणि षटकार ठोकत असताना तो पडलाय गोलंदाजावरती भारी. हिट केली आहे. इस्तियाक यांची गोलंदाजी सुंदर राहिली होती, मात्र गणेश वरती प्रहार चढवल्यात. षटकार आलाय. हो यावेळी पहा स्विंग मिस. डायरेक्ट हिट होईल का? नाही. धाव अंकित केली गेली आहे 1. एकंदरीत धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 61. 61 धावा 22च्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली आहे. जास्त विचार करायत बसायचं नाही. वेळेला वेळ द्यायची मैदानाच्या आतमध्ये आणि स्वतःलाही वेळ द्यायची. तदनंतर जे होईल ना ते चांगलंच होईल आणि ते करण्यासाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विकास जाधव. नाव लक्षात ठेवा. हो यावेळी पहा शफल झाले होते ऑफ स्टंप वरती. तिथून मात्र अक्रॉस द लाईन विथ द एअर खेळण्याचा प्रयत्न होता. बीट केलाय गोलंदाजाने आणि डॉट बॉल आलाय. संघर्ष करते. 61 धावा या धावपलकावरती आहेत. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस. कल्पकतेच्या पलीकडचं क्रिकेट. नॉन स्ट्राईक एंड वरचा फलंदाज षटकार मारतोय, आपण 22 ची रन घेतोय, स्ट्राईक घेतोय आणि डॉट बॉल काढतोय. कल्पने पलीकडचं क्रिकेट आहे. विश्वास, स्वतःवरती विश्वास असणं महत्वाचं आहे, मात्र अति नसावा. अति तिथे माती. पुढचा बॉल, अंतिमचा बॉल, शेवटच्या बॉल वरती चढवलाय प्रहार. चेंडू होईल फरार. कितीतरी आले आणि कितीतरी गेले. बॉल केलाय फरार. षटकार, सिक्सर. 67 या धावसंख्या बनवल्यात. 68 टू टार्गेट. चला नेक्स्ट मॅच गार्डन आईस्क्रीम आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम स्वरा 11. चला दोन्ही टीमच्या संघनायकांना हा कॉल आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत. निलेश मर्डेकर सर आपल्या समेत जॉईन होतील. इथे केला जाईल नेक्स्ट मॅचचा टॉस. चला स्वरा 11 आणि गार्डन आईस्क्रीम आपल्यामध्ये मॅच होत आहे आणि त्या मॅचचा टॉस केला जाईल. या आपल्या टॉस केला जाईल दोन टीम्स. आपण या तुम्ही पाहताय महाबळेश्वर प्रीमियर लीगचे 6वं दमदार असणारं पर्व आणि ही गोष्ट अनुभवायला मिळते 6व्या पर्वामध्ये. 6व्या पर्वाचा दैदिप्यमान थरार केला जाईल. टॉस गार्डन आईस्क्रीम विरुद्ध स्वरा 11 महाबळेश्वर. या गार्डन आईस्क्रीम आपण या, स्वरा 11 आपण या. आपला टॉस होत आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला टॉस साठी या. टॉस साठी इनिंग ब्रेक झालेला आहे. टॉस साठी आपण या. टॉस आपण करूया. महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड महाबळेश्वर आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीगचे 6वं पर्व आणि 6वं पर्व हे दमदार आहे. एका बाजूला स्वरा 11 महाबळेश्वर आणि त्यांच्या विरुद्ध गार्डन आईस्क्रीम अशी मॅच होणार आहे. हेड टेल तुम्हाला मागायचं या. दोन्ही टीम आपण या. टीम गार्डन आईस्क्रीम आपला कॅप्टन पाठवा. आपला टॉस होत आहे. मॅच क्रमांक 6चा टॉस होईल आणि चला फिल्डिंग लावा. सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग लावा आणि बॅटिंग ऑर्डर पाठवा. ओके गार्डन आईस्क्रीम नाणेफेकीचा कौल हेड टेल कॉइन स्पिन करूया.
हेड इज अ कॉल. हेड इट इज. गार्डन आईस्क्रीम टॉस. किती सामने खेळलेले आहेत आणि आहेत? किती सामने खेळलेत, किती मध्ये विजय मिळालेला आहे? कल का हम लोग नहीं खेले, कल का हम लोग नहीं जीते हैं, एक राउंड जीत गए कल का। आज का सेकंड राउंड है और हम लोग बैटिंग करेंगे आज पहला। गार्डन आईस्क्रीमने सांगितलेलं आहे की आम्ही एक सामना खेळलोय, तो जिंकलेला आहे आणि आज आम्ही टॉस जिंकतोय, बॅटिंग करतोय. आणि निश्चित बॅटिंग करताना काय माइंडसेट आहे, कोणती धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न कराल? हम लोग आज 70 प्लस जाने का कोशिश करेंगे क्योंकि आगे वाला टीम भी बहुत अच्छा है और हम लोग सोचेंगे उनको अच्छा टारगेट देंगे। बिजू भाऊ, तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असतं? बॅटिंगच फर्स्ट केली असती. बॅटिंगसाठी स्पीच आता अनुकूल आहे, चांगले आहे. बॅटिंग केली असती पण काही हरकत नाही, दोन्ही द्यायला आपण तयारच आहे. बॉलिंग सुद्धा चालू शकते आपल्याला. स्वरा 11ने किती सामने खेळलेत आणि त्याचा काय रिझल्ट आहे? दोन सामने आपण खेळले, त्याच्यामध्ये एक लॉस आहे, एक विन आहे. तुम्ही दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहात असं या ठिकाणी आपण उल्लेख करूया. तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि सुशांत भाऊ, तुमचे आभार. शुभ असं आपण टॉस केलेला आहे चालेला आणि टीम स्वरा 11 माफ करा, टीम गार्डन आईस्क्रीम टॉस जिंकला. सांगितले की आम्ही बॅटिंग करतोय आणि स्वरा 11ला आमंत्रित केले गोलंदाजी करण्यासाठी. दोन्ही संघ या मॅच मध्ये दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असतील, परंतु कुठेही जाऊ नका. सेकंड बाकी आहे. धावतं वार्तांकन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज शैलेश जाधव सरांचा. थँक्यू. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण टॉस बॉक्स मध्ये निलेश सरांना आपण ऐकलं. आता मात्र जाऊया या मॅचच्या दिशेने वळूया, जिथे आणखी एक महत्वाची मॅच आहे. चला बॅटर पाठवा डीएम बॉईज, हा कॉल आपल्यासाठी आहे. मैदानाच्या आतमध्ये आम्ही टायमरही सांगणार आहोत. पहिला बॉल, या अगोदरची इनिंग आहे ना, बरोबर 29 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली. इतकी जबरदस्त ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी घाई करूया. मोजम नालबंद हे संघनायक आघाडीला आले आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी, आणि त्यांच्या समेत त्यांची साथ देण्यासाठी फलंदाजीसाठी इश्तियाक. डीएम बॉईज, हा कॉल आपल्यासाठी आहे. आपला 12th मॅन हा कॉम्बॉक्स मध्ये येऊ द्या. आणि टीम कोयना वॉरियर्स, हा आपल्यालाही कॉल आहे. चला आम्ही टायमर लावतोय, याची दखल घ्या, नोंद घ्या. चला दोन्ही टीम. तदनंतर इथे स्कोर मध्ये जर काही अपडेट कमी जास्त असेल तर आयोजन कमिटी त्याला दखल घेणार नाहीये, याची नोंद घ्या. 68 धावा या तुम्हाला बनवायच्या आहेत येणाऱ्या 36 बॉल मध्ये. 68 टू विन आणि 36 डिलिव्हरीज मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच ऑन करूया. मोजम हे फलंदाज जे आहेत ते स्ट्राईक एंड वरती आहेत. संघाचे संघनायक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विकास जाधव आहेत. चला डीएम बॉईज, हा कॉल आपल्यासाठी आहे. कोयना वॉरियर्सचा 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पोहोचलाय, त्याचं स्वागत आहे. गेस दोन्ही टीमचे आलेत. वेल डन. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बरोबर 1:59 मिनिटांनी आम्ही टायमर लावतोय. 1:59 मिनिटाचा टायमर दिलाय. बरोबर ही मॅच 2:29 मिनिटला संपली पाहिजे. पहिलाच बॉल लेग स्टंप वरती, आणि लेग स्टंप वरती हा बॉल व्हाईट बॉलने सुरुवात केली आहे. वाईट वेळ तेव्हा सुरू होते ज्यावेळी तुम्ही व्हाईट बॉल हाताळता. पहिला बॉल व्हाईट बॉल हाताळलाय. पहिली रन घेतली आहे, ऑन दी मार्क केलाय, वाटेवरचा प्रवास सुरू केलाय. पहिली रन आली आहे. 68चं टार्गेट आहे. 36 बॉल आणि 67 इथून पुढे बनवायचे आहेत. विकास जाधव ओव्हर द विकेटने. खोलवरचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्ट्रेट हिट पॅरलल समोरच्या दिशेने. अतिशय जबरदस्त हा बॉल. जबरदस्त प्रहार करत असताना बॉल सरळ पाठवलाय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला ना तो एक विध्वंसक चौकार. एकंदरीत 5 धावा धावपलकावरती आल्यात. फलंदाजीसाठी आलेले मोहज्जम नालबंद यांच्याकडे लक्ष वेधले गेलंय. एक अग्रेसिव्ह फलंदाज आहेत.
अटॅकिंग क्रिकेटर आहेत. अनेक काळ क्रिकेट त्यांनी चांगलं खेळलंय. एक लिजंड आहेत. मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झालेत. एक चांगला फिटनेस त्यांचा पाहायला मिळालाय. विकासही कमी नाहीये. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, स्क्वेअर कट, डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये. बॉल मात्र जमिनीला गुदगुल्या करत लगातारचा दुसरा प्रहार. आलेत आमचे अध्यक्ष, त्यांनी सांगितले 4-1-4 आणि 4-2-8 पाडापाठ केलाय 4चा. मैदानाच्या आतमध्ये ते आलेत. त्यांनी सांगितलंय बीता हुआ वक्त गवाही दे या ना दे, मगर आने वाला वक्त जरूर गवाही देगा. सलामी भी देगा. सलामी दिली आहे. 2 बॉल आणि 2 बॉलच्या पाठीमागे 4 धावा लगातारच्या हिट करत असताना 8 धावेने एकंदरीत धाव संख्या 9 या आकड्यावरती आहे. कुलवरचा बॉल लेग स्टंप वरती, त्याच्यावरती प्रहार लगातारचा कन्सिक्युटिव्ह 3 इन अ रो. तिसराही चौकार. मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू आहे ना, त्या खेळाडूला पाहिल्यानंतर मी एवढंच म्हणेन, अरे हिऱ्याची ओळख तर व्हायची असेल ना तर अंधारात जावं लागतं, मात्र काचेचे तुकडे उन्हातही चमकतात. हा हिरा आहे. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी केली आहे. लगातारचे 3 चौकार ठोकलेत. पुढचा बॉल विकास. हो, यावेळी बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाले. बीट केलंय. हिट करतील. मैदानाच्या आतमध्ये पहा, आपल्या डोक्यामध्ये आहे ना नेहमी 2 घोडे फार जोरात पळत असतात. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. तुम्ही ज्या घोड्याला जास्त खत घालाल ना तो पुढे पाहिल. यावेळी पहा, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. येतील, कॅरी करतील, थ्रो करतील. धावफलकाकडे धाव संख्या 14 धावा धावफलकावरती आल्यात. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. ऑन दी मार्क आहे. रनवेवरती विकास जाधव. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्यांदा फेस करतील. चला, अधिकचा वेळ घेतला जाणार नाही, याची आपण दखल घेऊया. यावेळी जागा बनवली, इम्प्रोव्हायझेशन केलंय. त्यानंतर मात्र डीप फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल. आणखी एक कर्रारा प्रहार. चेंडूवरती मिळतील धावा 4. चौकार. 18 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आता इथून पुढे समीकरण सोपं झालंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 30, बनवायचे आहेत 50. 30 बॉल 50चं इक्वेशन. चला, थोडीशी घाई करा. आम्ही टाइमर लावला, याची दखल घ्या. हे षटक हाताळण्यासाठी आपण 4 मिनिटाचा अवधी घेतलाय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. नवीन गोलंदाज दाखल होईल. नाव आहे फैजान. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. षटक क्रमांक 2. महत्वाचं षटक आहे. फैजान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ओव्हर द विकेटने कोयना वॉरियर्स या टीमला इथून पुढे चांगली कामगिरी करावी लागेल. कुलवरचा बॉल ड्राईव्ह केला. ओ दी कव्हर्स. डॉट बॉलचा कॉल येईल. फैजान मैदानाच्या आतमध्ये. मी किंबहुना म्हणेन ना, कोयना वॉरियर्स या टीमकडे अमित कदम सारखा एक चांगला गोलंदाज आहे. तो कधी येईल गोलंदाजीसाठी हे पाहावं लागेल. मात्र फैजान आलेत. ओहो, यावेळी बॅटचेस. फर्स्ट स्लिप मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. आणि तदनंतर मात्र असं म्हटलं जातं ना, बहादुरो का साथ हमेशा किस्मत देती है. इथे मिळाला मौका. धावा मिळाल्या. चौकार. चौकार. 4 रन्स. 22 धावा. 22. जोएल आहेत. येस, जोएल यांची बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळाली होती. षटकार त्यांनी ठोकला होता. शेवटच्या षटकामध्ये ते आले होते. त्यांना आपण पाहतोय सातत्याने जोएलकडेही लक्ष वेधलं जाईल. महत्वपूर्ण षटक आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण बदललंय आता. 28 बॉलचा अजूनही खेळ येणं बाकी आहे. हो, याही वेळी अतिशय जबरदस्त लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स सीमा पार. मिळतील धावा 4. मैदानाच्या आतमध्ये अध्यक्ष आलेत आणि अध्यक्ष बहरले आहेत आणि फुललेले आहेत. सातत्याने आपला सुगंध पसरवतायत. लगातारचे मोठे प्रहार. 26 धावा या धावफलकावरती आहेत. आणि मी म्हणेन ना, त्याच्यामधल्या 22 धावा तर अध्यक्षांच्याच आहेत. आणि चौकारामध्ये डिलिंग केलंय. 21 धावा अध्यक्षांच्या आहेत. चौकारामध्ये डिलिंग करतायत.
5 चौकार आतापर्यंत लोगावलेत. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचं कॉलिंग आलंय. हो यावेळी पहा बॅकफुट वरती गेलेत. पंच केला ओव्हर द बॅकफुट पॉइंट. बॉल मात्र अतिशय वेगाने निघून जाईल सरळ सीमारेषे पार. मैदानाच्या आतमध्ये आणखी धावा मिळतील 4 चौकार. वा भाई वा. मैदानाच्या आतमध्ये आलेला फलंदाज नाव आहे मोअज्जम नालबंद. या नावाची चर्चा सातत्याने राहिली आहे. वा काय जबरदस्त बॅटिंगचा नमुना कॅमिओ पेश केलाय. द ग्रेट बॅटिंग. लगातारचे या फलंदाजाने 6 चौकार लगावलेत या मॅच मध्ये. मित्रांनो या अध्यक्षांची बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. जबरदस्त बॅटिंगचा नमुना पेश केलाय. मात्र गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. इतक्यात माझं स्थान ठरवू नका. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा होईन मी ध्रुव तारा. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा ओव्हर दी कव्हर्स. बॉल मात्र डीप कव्हरला सरळ सीमारेषे पार. आणखी एक चौकार. 4 रन्स. लगातारचे 7 चौकार मारणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नाव आहे मोअज्जम नालबंद. जबरदस्त बॅटिंगचा कॅमिओ पेश केलाय. धाव संख्या 34. अमित कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. या षटकामध्ये बरच काही अवलंबून आहे टीम कोयना वॉरियर्स. पहिल्या 2 षटकामध्ये अधिकच्या धावा आल्यात. मी म्हणेन ना खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचा खरा खुरा उपयोग करून घेतलाय तो अध्यक्ष महोदयाने. गॅप मध्ये ढकललेले हे धावा सातत्याने 7 चौकार त्यांनी लगावलेत. एक चौकार जो आहे ना तो आमच्या इश्तियाकनेही लगावलाय. तोही नॉन स्ट्राईक एंड वरती होता. आता स्ट्राईक एंड वरती आलाय. अमित कदम यांच्या अगेन्स्ट इथे आता रणनीती पाहायला मिळेल. अमित कदम यांचे हातभर वळण घेणारे बॉल नेहमी प्रभावित केलेत. चला अमित थोडीशी घाई करा. आपण अधिकचा वेळ घेतोय याची दखल घ्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. अमित हो यावेळी पहा इथे स्विंग आणि मिस जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता. मोअज्जमभाई नालबंदे यांनी षटकार जर लगावला 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे नजाक भाईंकडून. यस चर्चा राहिली आहे. पुढचा बॉल हो यावेळी स्विंग आणि मिस. ओ हो हो यष्टी रक्षकही बीट. बॉल मात्र लॉंग स्टॉप नॉन स्टॉप जाऊन निघून जाईल. मिळतील धावा 4 चमकार. 4 रन्स. 4 धावेने धावसंख्येचा डोंगर सातत्याने वाढवला गेलाय. धावसंख्या 38 22च्या स्वरूपामध्ये या धाव अंकित केल्यात. 38 रन्स. अमित कदम मैदानाच्या आतमध्ये क्रुशियल गोलंदाजी करावी लागेल. संघ थोडा अडचणीत आहे सांभाळावं लागेल. हो पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. तदनंतर मात्र पहा पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. कार्य करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येईल. एकच धाव घेतली आहे. चला षटकार येईल का अध्यक्षांच्या बॅट मधून हेही पाहावं तितकंच महत्वाचं आहे. आता बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. आतापर्यंत मोअज्जम नालबंद यांचा खेळ हा खऱ्या अर्थाने बहरला होता. अमित कदम यांच्या अगेन्स्ट कशी स्ट्रॅटर्जी असेल हेही तितकंच पाहणं महत्वाचं राहील. धावसंख्या 39 आहे. येणारे बॉल आता इथून पुढे शिल्लक आहेत 21. बनवायचे आहेत 29. 21 बॉल आणि 29चं समीकरण आलंय. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. त्यानंतर मात्र स्क्वॅट कट डीप बॅकवर्ड पॉइंटला. ओहो इथे चूक झाली आहे. चुकीला माफी नाहीये. चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4 चौकार. चला आज अध्यक्ष घरून काय खाऊन आले जरा इन्क्वायरी करा रे. चौकारांची ब्युटी सातत्याने दाखवले या मैदानाच्या आतमध्ये. डीएम बॉयज फक्त 1 रन एकदा काढले. जेवढ्या पण बनवल्यात ना सगळ्या चौकारानेच बनवल्यात. सातत्याने चर्चा राहिली आहे. चला थोडासा वेग घ्या प्लीज टीम. अमित मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने आता येतील. समोर फलंदाज. खोलवरचा बॉल ड्राईव्ह केलाय. पहिल्यांदा इथे दुसऱ्यांदा पहिली सिंगल घेतील. आणखी एक सिंगल दाखल केली आहे. एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या 34 बनवली आहे. 34 माफ करा वैयक्तिक 34 धावा.
धावफलकावरती बनवल्यात नालबंद सरांनी. चर्चा राहिली आहे. अमित पुन्हा एकदा निघतील. स्विच हिट मैदानाच्या आतमध्ये ग्रेट हिट करण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे आणि बॉल मात्र निघून जाईल. इस्ती काही कहा पीछे रहने वाले है भाई, वो भी आगे. उन्होंने भी लगाया एक चौकार. मॅच ऑन 48. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 18, बनवायचे आहेत 22. 18 बॉल आणि बनवायचे आहेत 20. 18 बॉल 20चं समीकरण. यस, पहा मैदानाच्या आतमध्ये आमचे अध्यक्ष महोदय पूर्णपणे प्लॅनिंगने बॅटिंग करताना पाहायला मिळालेत. थँक्यू. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन षटक घेऊन येतील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. सोमनाथ आलेत. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलच्या पाठीमागे 20 धावा आहेत. मैदानाच्या आतमध्ये नासिर यांच्या माध्यमाकडून आपल्याला कॉल दिला गेलाय. नजाक सरांच्या माध्यमातून हा कॉल दिला गेलाय की जर मोझमबाईंनी षटकार ठोकला ना तो 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सोमनाथ जाधव आलेत मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 20 ची गरज. चला मॅच ऑन करूया. मॅच आता क्रुशियल मोमेंटामध्ये आहे. कोयना वॉरियर्स अजूनही मॅच सोडणार नाही, यामध्ये दुमत नाहीये. राऊंड विकेटने नाही तर ओव्हर विकेटने आलेत. पहिला बॉल प्लेड ऑन मैदानाच्या आतमध्ये. ओ, इथे डायरेक्ट हिट होईल का? इथे अधिकची 1 रन आली आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली आहे. येणारे बॉल 17, बनवायचे आहेत 19. मॅच सहजासहजी संपेल का हेही तितकंच पाहावं लागेल. म्हणूनच म्हटलं होतं ना की आयुष्यामध्ये अस्तित्व हे मागून मिळत नसतं, तर ते कष्टाचा घाम गाळून ते तयार करावं लागतं. आता अस्तित्व निर्माण करण्याची संधी आहे. स्विच हिट मैदानाच्या आतमध्ये बीट केलाय. यष्टीरक्षकाला बीट केलाय. आयुष्यामध्ये प्रत्येकाची फिलॉसॉफी वेगळी असते. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली. म्हणून म्हटलं होतं ना की आयुष्यामध्ये प्रत्येकाची फिलॉसॉफी वेगळी असते. कोणाशी कसं वागायचं ही परिस्थिती शिकवत असते. मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजालाही चांगली रणनीती करावी लागेल. यस, नजाक भाईकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हो, यावेळी स्विंग आणि मिस. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना बीट करतोय. कमबॅक करून देतोय का टीमला कोयना वॉरियर्स? मैदानाच्या आतमध्ये आता कमबॅक करताना पाहायला मिळालंय. हा गोलंदाज इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. येणारे बॉल 15. 18 चे समीकरण. ओहो, याही वेळी बीट. लगातारचे डॉट बॉल. पहा, इथे आता हवेने दिशा बदलली आहे. दशा बदलेल का तेही पाहावं लागेल. येणारे बॉल 14, बनवायचे आहेत 18. मॅच थोडीशी दूरवर होत चालली आहे. या गोलंदाजाने कमबॅक करून दिलाय. हो, यावेळी ऑन साइडला खेळ आहे. 1च धाव मिळेल का याच भूमिकेने पाहायला मिळेल. हो, इथे आलेत. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट होईल. ओ, वाईडिश थ्रो पाहायला मिळालाय. येणारी बॉल 13, बनवायचे आहेत 16. 13-16चं इक्वेशन महत्वपूर्ण मॅच आहे. त्या 2 धावा येणं गरजेचं नव्हतं. इथे 1 धाव. क्षेत्ररक्षक दूरवर होते. अधिकचा वेग घेणं गरजेचं होतं. चला, पुढची टीम आपण लगेचच तयार राहा. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने नाही तर राऊंड ओव्हर द विकेटने आलेत डावखुऱ्या त्याचे गोलंदाज. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोडक्शन दिलाय. क्षेत्ररक्षक येतील त्या ठिकाणी अडवतील. 1 धाव घेतली. हो, इथे थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालाय. दुहेरीचा प्रयत्न. डायरेक्ट थ्रो. ओ, थोडस वाईडिश. 2 धावा कंप्लीट केल्यात. येणारे बॉल शिल्लक आहेत 12, बनवायचे आहेत 14. 12-14 ची मॅच. शेवटच्या बॉल पर्यंत
ही मॅच जाईल का तितकंच महत्वाचं राहील. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. टेकवली गावाला बिलॉंग करणारे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नाव आहे आयुष. चला थोडीशी घाई करा प्लीज. हो हो काय घडले मैदानाच्या आतमध्ये. फिटनेस क्रॅम्प. मैदानाच्या आतमध्ये जास्तीचं पाणी पाणी प्या मित्रांनो. किडनीवरती अधिकचा प्रेशर येतो. क्रॅम्प येतात तुम्हाला त्रास होतो. ओव्हर हिटिंग आहे. टेम्परेचर फार मोठं आहे. गुलाबी हवा जरी आजूबाजूला असली तरी देखील सूर्याची किरण तितकीशी तळपतायत. मात्र एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो या खेळासाठी. ग्रेट एफर्ट्स खऱ्या अर्थाने मोजम नालबंद मैदानाच्या आतमध्ये काय एफर्ट्स दिलेत. सलाम आहे. 38 धावा वैयक्तिक ठोकल्यात त्यांनी आणि संघ मालक स्वतः येतील शेक हँड करतील आणि स्वागत करतील. वा मात्र मॅच अजून संपलेली नाहीये. हा फलंदाज डगआउट मध्ये गेलाय किंबहुना मॅच इथे बदलेल का हाही तितकंच महत्वाचा प्रश्न आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत गोलंदाज. नाव आहे विकास जाधव. संघाचा संघनायक लीडिंग फ्रॉम फ्रंट. इथे फक्त 2 ते 3 धावा दिल्यात ना तर मॅच ऑन होईल. ही गोलंदाजी करावी लागेल. चला विकास थोडासा वेग घेऊया. सोहेल खान मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आल्यात. लक्ष वेधलं जाईल सोहेलकडे. मात्र स्ट्राईकला आता फलंदाज आहेत इश्तियाक. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. ओ दिक्कबस क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल मात्र निघून जाईल सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करत असताना इरादे स्पष्ट केल्यात. आयुष्याची लढाई फक्त प्रामाणिकपणे लढली ना तर षडयंत्र करून जिंकणारा शेवटी रडला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये आता रणनीती स्पष्ट आहे. चांगली रणनीती करावी लागेल. 10 धावांची गरज आहे. ओ हो इथे नजाकत दाखवली आहे. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत येतील. धाव संख्या 10 बॉल आणि 9 ची गरज आहे. हाय व्होल्टेज मुकाबला आहे. तुत्तू मयमय अजूनही मैदानाच्या आतमध्ये रणकंदन हे पाहायला मिळालंय. एकामेका विरुद्ध कुरगुड्या केल्या जात आहेत. मास सहजासहजी सोपी होणार नाहीये. येणारी बॉल शिल्लक आहेत 10 बनवायचे आहेत 9. 10-9 ची मॅच. डीएम बॉयज अगेन्स्ट कोयना वॉरियर्स. खोलवरचा बॉल फ्लिक केलाय. बॉटम हँडचा वापर करत असताना सिकंदरला क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव घेतली आहे. दुसरीसाठी जातील का नाही थांबवलंय. वेटचा कॉल दिलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 9 बनवायचे आहेत 8. 9 बॉल 8चं समीकरण. चला नेक्स्ट मॅच आपण सज्ज राहा टीम. हा कॉल आपल्यासाठी आहे. गोलंदाज पुन्हा निघालेत. हो यावेळी पहा स्कूप करण्याचा प्रयत्न. बॉल लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप निघून जाईल सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. एकंदरीत आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. चौसष्ट धावा या धावफलकावरती आहेत. आता फक्त 4 धाव्यांची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 8. विकास पुन्हा एकदा निघाल्यात. हो यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव घेतल्या. दुसरीचा चपलतरी प्रयत्न आणि काय घडलंय पंचाकडे रेफर केलाय तर अंपायर इंट्रॅक्शन मध्ये येतील आता.
OUT फलंदाज बाद आहेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. एकच धाव अंकित केली जाईल. नवीन फलंदाज दाखल होतील. नाव आहे सोमनाथ. मैदानाच्या आतमध्ये मॅच फसली आहे का? आता येणारे बॉल शिल्लक आहेत 7, बनवायचे आहेत 3. चला थोडासा वेग घ्या विकास. जाऊया मॅच ऑन करूया. अंतिमचं षटक अजूनही येणं बाकी आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हो ग्रेट हिट केला. बॉल मात्र सरळ सीमारेषे पार पाठवलाय. एक षटक राखून जिंकत असताना डीएम बॉयज. वेल डन प्लेयर. दोन्ही संघांचं आपण कौतुक करूया. मात्र डीएम बॉयजच्या माध्यमातून अतिशय सुंदर खेळ केलाय आणि या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जिंकणाऱ्या खेळाडूचं कौतुक करूया. मात्र कोयना वॉरियर्स हार्ड लक गाईज. येणाऱ्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला दोन्ही टीम शेक हँड्स करा. मैदानाच्या आतमध्ये या सगळ्या बाबी नोंदवल्या गेल्यात. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. नेक्स्ट मॅच तितकीच महत्वाची आहे. याही मॅच कडे लक्ष वेधलं जाईल.